मॉर्निंग टू ऑल. तर आजचा मुद्दा तुमचा ते एक सकारात्मक विचार इच्छाशक्ती माणसाची संपूर्ण आयुष्य बदलून देईल. हे अत्यंत बेडन पर्सेंट येतात ते. त्यासाठी मी तुम्हाला एक शॉर्ट स्टोरी सांगितली. एक मुलगा असतो की शाळेत असतानाची स्टोरी येतात. तो शाळेत असतो किंवा शाळेत असताना त्याचा रिझल्ट लागल्यानंतर त्याचे मुख्याध्यापक प्रिन्सिपल जे ते एक लेटर लिहितात आणि त्या मुलाजवळ घेऊन जातात आणि त्या मुलाला म्हणतात की हे लेटर आहे, हे तू नाही वाचायचं, ते तुझ्या आईपाशी घेऊन जायचं, तुझी आईच वाचल आणि तुला तो मुलगा लेटर घेतो, आईकडे जातो, आईजवळ देतो लेटर आणि आईला म्हणतो की प्रिन्सिपल सरांनी लेटर लिहून दिलेलं आहे, ते लेटर तुम्हाला सांगा. आई ती लेटर वाचते, काही सेकंदासाठी शांत होऊन जातो. बरोबर. तर मुलगा विचारतो की बुवा आता मुख्याध्यापकाने आपल्यासाठी लेटर लिहिलंय, बरोबर, तर मग याच्यात काहीतरी विशेष असेल म्हणून सांगितलंय, स्वतः वाचून नाही लावलं. तर आई सांगते की बाळा याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की तुमचा मुलगा हा अत्यंत हुशार आहे आणि तो आयुष्यामध्ये खूप प्रगती करत भरपूर झाला, पण आमच्या शाळेची एवढी ऐपत नाही याला शिकवायची, म्हणजे एवढं कॅपॅसिटी नाही की हा इतका हुशार आहे, तर याचं पुढचं शिक्षण ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, आमची एवढी कॅपॅसिटी नाही की आम्ही याला शिकवू शकतो. तो मुलगा खुश होतो किंवा प्रिन्सिपलने इतकं व्हायलेलं आहे आणि मग त्याची आई त्याचा पुढचा अभ्यास देते आणि त्याची इच्छाशक्ती त्याच्या आवडीनिवडी काय त्यानुसार त्याला शिकवत असते. तर असाच तो मुलगा बरोबर शिकवते आणि तो मुलगा भविष्यात पुढे जाऊन बल्बचा शोध लावतो, मोशनचा शोध लावतो, भरपूर काय करतो, पिक्चर वगैरे याचा म्हणजे प्रतिमा काढतो ना आपण, ते फोटोग्राफी त्याचा शोध लावतो. तो मुलगा असतो थॉमस एडिसन, बरोबर. तर तो यशस्वी आज पण त्याचं जगामध्ये बरोबर नोंद आहे की त्यांनी बल्बचा शोध लावलेला आहे, थॉमस एडिसन, बरोबर. असेच भरपूर वर्ष होतात, काही वर्ष कालांतराने निघून जातात आणि त्याच्या आईची डेथ होते, बरोबर. डेथ होते आणि मग नंतर काय होतं की तो त्याच्या आईच्या खोलीमध्ये येतो, संध्याकाळची वेळ असते, आईच्या खोलीमध्ये येतो आणि तिथं आईचे जुन्या ओल्ड वस्तू पडलेल्या असतात, त्यात एक डायरी असते. ते डायरी उचलतो आणि डायरीची पन्नास सहज काढून बघून तर त्यामध्ये ते त्या वर्षीचं लेटर सापडतं की जेव्हा ती शाळेत प्रिन्सिपल सरांनी त्याला लिहून दिलेलं असतं. तर ते तो लेटर वाचतो आणि अक्षरशः जोरजोरात रडायला लागतो. तर त्या लेटरमध्ये असं काय लिहिलेलं असतं, त्या लेटरमध्ये असं लिहिलेलं असतं, तुमचा मुलगा हा मतिमंद आहे, याची आमच्या शाळेत शिकण्याची पात्रता नाही, याला आम्ही आमच्या शाळेत ठेवू शकत नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने याची शिकवणूक करा, याला पुढे न्या, असं सांगितलं असतं. पण आईने त्यावेळी त्या लेटरचा आन्सर असं लिहिलेलं असतं की जे तुम्हाला बाहेर सांगितलं, तुमचा मुलगा अत्यंत हुशार आहे आणि आमच्या शाळेची त्याला शिकवण्याची ऐपत नाही, म्हणजे आईने हे सांगितलेलं असतं त्या मुलाला. ते एक्झॅक्टली त्या लेटरचं जर सांगितलं असतं ना तर तो थॉमस एडिसन झाला नसता आणि जगाच्या इतिहासात त्याची नोंद. म्हणून सकारात्मक विचार इच्छाशक्ती माणसाचं संपूर्ण आयुष्य बदलू.